नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. पल्स परिषद 2026 मध्ये एकात्मिक आरोग्य सेवा ही भविष्यातील दिशा असल्याचा ठाम निष्कर्ष विविध तज्ञांनी व्यक्त केला. वैद्यकीय शिक्षणात मानसिक, सामाजिक आणि तांत्रिक घटकांचा समन्वय साधून रुग्ण केंद्रित सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. द फ्युचर इज इंटिग्रेटेड केअर स्ट्रेंथनिंग मेडिकल एज्युकेशन फॉर कॉम्प्रेहेन्सिव्ह पेशंट सेंट्रल प्रॅक्टिस या विषयावर चर्चासत्रात तज्ज्ञांनी आधुनिक आरोग्य सेवेचा बदलता चेहरा स्पष्ट केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बकुल दुआ, न्यूरोसर्जन डॉक्टर चारुदत्त आपटे, सायकोलॉजिस्ट डॉक्टर सुषमान नागरकर तसेच अभिनेता आमिर खान यांची उपस्थिती होते. वैद्यकीय शिक्षणात नवकल्याणांवर भर, परदेश क्षमता आधारित वैद्यकीय शिक्षण, सिद्धांतांपासून सरावापर्यंत या परिसंवादात तज्ज्ञांनी वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या गरजांवर चर्चा केली. जागतिक मानकांसोबत स्थानिक परिस्थितीतून नवकल्पना राबवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. समुदाय आधारित शिक्षण हा आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय शिक्षण यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या सत्रात डॉक्टर रेखा, संजय झोडपे, डॉक्टर राकेश अग्रवाल, डॉक्टर नयनजीत मेघालय, डॉक्टर विवेक आणि शैला गुप्ता यांनी सहभाग घेतला. प्रतिबंधात्मक व पारंपरिक उपचार पद्धतींचा समन्वय आवश्यक. स्ट्रेंथनिंग प्रिव्हेंटिव्ह अँड ट्रेडिशनल मेडिसिन सिस्टीम, ट्रान्झिशनिंग फ्रॉम कल्चरल असेट टू इंटिग्रेटेड मेडिसिन सिस्टीम या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि पारंपरिक वैद्यक पद्धतींना आधुनिक उपचारांशी जोडण्यावर भर दिला. एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी विविध वैद्यकीय प्रणालींचा समन्वय गरजेचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या सत्रात डॉक्टर शुभ स्वेन, डॉक्टर संदीप बिबटे, डॉक्टर जयश्री लेले, डॉक्टर रुमी बेरम, डॉक्टर मनीषा उपेंद्र कोठेकर यांनी सहभाग घेतला. संयोजन जितेंद्र चोक्सी यांनी केले. पल्स परिषद 2026 मध्ये आरोग्य सेवेच्या भविष्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन, रुग्ण केंद्रित सेवा आणि वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा यांना अत्यंत महत्त्व देण्यात आले. आधुनिक आणि पारंपरिक वैद्यकांचा समन्वय साधून अधिक सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.